स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये वरोरा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार आहे अर्चनाताई ठाकरे या आपल्या सोबत आहे। प्रचारादरम्यान बघूया यांना वरोरा शहरामध्ये जाणवले आहे। ताई, आपल्या प्रचारादरम्यान वरोरा शहरातील कोणत्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या आपल्याला जाणवल्या आणि आपण ती घेणार आहे। नमस्कार, सर्वप्रथम मी अर्चना आशिष ठाकरे 2025च्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षाच्या पदासाठी उमेदवार झालेली आहे। माझं बोधचिन्ह पंजा आहे। माझ्यासोबत मी आज प्रभाग क्रमांक 4च्या प्रचारासाठी इथे आलेली आहे। माझ्यासोबत सौ नीता कष्टी आणि राजूभाऊ बनसोड हे उमेदवार म्हणून आहेत। आणि मी जेव्हा डोर टू डोर जेव्हा फिरते आहे तेव्हा मला लोकांच्या बऱ्याच समस्या इथे दिसतात आहे। रोडच्या समस्या, गंदगी, नाल्या वगैरे या गोष्टी। त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे माझा भर राहील की स्वच्छता कुठे जास्त करता येईल, मला स्वच्छतेकडे माझा जास्त भर असेल। महिला ओबीसी मधून आरक्षण असल्यामुळे महिलांचं राज्य येणार आहे, पण मात्र आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या काही शाळा बंद पडल्या आहेत। मुलींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचं पाऊल उचलू शकतो। नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत शाळेमध्ये आम्हाला नवीन टेक्नॉलॉजी कशी आणता येईल आणि त्या मुलांना त्या गोष्टीबद्दल आवड कशी निर्माण होईल, कुठल्याही नवीन संशोधन म्हणा किंवा लॅब म्हणा, लायब्ररी, आमच्या या गोष्टीकडे भर असेल की नगर परिषदेच्या शाळा आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी आम्ही नक्की प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न। आरोग्याच्या जे सरकारी रुग्णालय अद्यावत करू शकतो का, आणि काही अजून नवीन आपला दवाखान्यासारख्या योजना आपण राबवू शकतो का? जे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज जे गव्हर्नमेंट रुग्णालय जे आहे ते या गोष्टीसाठी चांगलं आहे। फक्त तिथे काही काही मशिनरी किंवा जे आता नवीन निघालेले आहेत तशा जशा बिमाऱ्या आहेत त्याच्यानुसार त्यांना उपाय याच्यासाठी आम्ही डॉक्टर पण त्यांच्यासाठी बघू आणि नवीन नवीन ज्या मशिनरी आहेत त्याच्यासाठी पण आम्ही नक्की विचार करू। वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात लेआउट आहे, त्या लेआउट मध्ये ओपन स्पेस आहे, पण मात्र अजूनपर्यंत डेव्हलप झालेले नाही, त्या जशा आहे तशाच पडून आहे। बरेचसे नागरिक आहे, वयोवृद्ध नागरिक आहे, बालक आहे, त्यांना खेळण्यासाठी कुठेही जागा राहिलेली नाहीये वरोरा शहरात। त्याबद्दल काय सांगा? नाही, आमचं नक्की याच्याकडे पण आम्ही नक्की लक्ष देऊ की मुलांना कशा पद्धतीने एक गार्डन चांगल्या पद्धतीचं आम्ही बनवून देऊ आणि तिथे त्यांना नवीन नवीन योगा क्लासेस, मुलांचे नवीन नवीन खेळ, त्यांच्या मशिनरी, मुलांच्या लायब्ररी वगैरे ह्या गोष्टी आम्ही नक्की त्या गार्डन मध्ये करण्याचा प्रयत्न करू। आणि गार्डन स्वच्छ कसं ठेवता येईल, मुलांना स्वच्छतेचं स्वच्छता कशी ठेवायची हे शिकवणं त्याच्यामध्ये होईल। महत्वाची वेळच नाहीये, मात्र कुठेतरी राजकारण केलं जात आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ही योजना रखडलेली आहे, आपल्या रेझिम मध्ये होईल का आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यावर पावलं? अवश्य करू आम्ही ती गोष्ट। मागे ती झाली असती मागच्या रिझम मध्ये, पण मध्ये कोविड आल्यामुळे आणि 4 वर्ष सरकार नसल्यामुळे ह्या गोष्टी थांबवण्यात आलेल्या होत्या, म्हणजे कुठेतरी त्याला आळा झाला होता। तर आता आम्ही पाणी पुरवठ्याकडे तर आमचं विशेष लक्ष असणार। वरोरा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्चनाताई ठाकरे आहे आणि त्यांचं सरळ म्हणणं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचं राजकारण केलं जाईल। यामध्ये पाण्याची समस्या असो, आरोग्याची असो, यावर प्रामुख्याने भर देण्यात येईल। वरोरा नगरपालिका निवडणुका ज्या सुरू आहेत 2025 साठी, यामध्ये वरोरा शहरामध्ये आपण येऊन पोहोचलो आहे प्रभाग 2 नंबर मध्ये। या प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहे बंडूजी येऊळकर आणि मीनाक्षी कुंकुले, हे 2 उमेदवार काँग्रेसतर्फे यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। या प्रभागातले हे मूळ जे राहणारे आहेत त्यांना या भागातील समस्याही माहीत आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या वार्डातील समस्या काय आहे। बंडूभाऊ, तुम्ही या ठिकाणी लहानपणापासून मोठे झालेले आहे आणि सगळ्या प्रभागातील ज्या समस्या आहे, या अद्यावत लेआउट पडलेले आहे, गरीब लोकही आहे आणि गरिबीच्या खालील जे स्तर आहे तो पण सुद्धा या भरपूर मोठ्या प्रमाणात असतो। काय नेमक्या प्रचारादरम्यान कोणत्या समस्या आपल्याला जाणवल्या? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। वरोरा सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे पंजा या चिन्हावर प्रभाग नंबर 2 मध्ये मी बंडू भाऊराव देऊळकर
तथा सौ मीनाक्षी मुंकुले नगराध्यक्ष पदाकरता अर्चना आशिष ठाकरे हे तीनही उमेदवार पंजाय चिन्हावर उभे आहेत. आणि आम्ही प्रथमतः आमचा मुख्य कामाचा जो ओघ आहे पाणी, आरोग्य आणि शिक्षण हा या समस्येवर आम्ही महत्वपूर्ण काम करणार आहोत भविष्यात. म्हणजे अंगणवाडी जी आहे वार्डातील किंवा शिशुपालन जे आहे ह्या सुद्धा बंद पडलेल्या दिसत आहे. हा भरपूरशा समस्या शासनाच्या अंदाधुंद कारभारामुळे आणि नियमित वित्त पुरवठा नसल्यामुळे आणि उपाययोजना योग्य प्रकारे नसल्यामुळे हा बंद झालेला आहे. त्याच्यावर आम्ही योग्य प्रकारे नगर परिषदमध्ये शिक्षण विभागातर्फे पाठपुरावा करून लवकरच आम्ही या कामाला सुरुवात करीत आहोत. अतिक्रमणाचा मोठा भाग सुद्धा दिसतोय. रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय, मात्र याला काढण्याचं धैर्य कोणाला झालं? आम्ही त्याच्यावर सुद्धा आमची काही योजना आहेत आमच्या पक्षातर्फे. त्या नगर परिषदचा त्या एरियाचा जो कर वसुली अधिकारी आहे किंवा त्या एरियातल्या त्यांना ज्यांना जॉब दिले आहे तो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही ठरवणार आहोत. तो त्याची त्या एरियाची रिस्पॉन्सिबिलिटी राहील का तो त्या एरियातले ताबडतोब त्याची लिस्ट बनवून आम्हाला पाठपुरावा करून आम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई करू. नळाची मोठी समस्या आहे. पिण्याचं जे स्वच्छ पाणी आहे ते उन्हाळ्याच्या दरम्यान ते घेतच नाहीये, बंद होतं आणि ह्या समस्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येतात. प्रतिभाताई धानोरकर आमचे माननीय खासदार, लोकप्रिय खासदार जे आहेत त्यांनी एक मोठी पाण्याची योजना ओरा नगर परिषद करता आणली आहे. ते लवकरच त्याला कार्यान्वित होऊन अवघ्या काही महिन्यातच ती चालू होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्या पाण्याची समस्यावर आम्ही जोरात आमच्याकडे जे नगराध्यक्ष जुनी फळी आहे त्या पाणी समस्यावर कंटिन्यू काम करता 8-10 वर्षापासून. ते लवकरच पूर्णत्वास येऊन काम करू आम्ही त्याच्यावर. याच पद्धतीने जे रोडचं काम आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी चोऱ्यांचं प्रमाण आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो? आम्ही प्रत्येक चौकात आमच्या प्रभागातील जसं आनंदवन चौक आहे, रत्नमाला चौक आहे, ते प्रभाग नंबर 2-3 ला 1, 2, 3 करता किंवा आमचा अंडरपास आहे त्याच्यात लाईटची व्यवस्था आहे अंडरपास मध्ये. आता आम्ही आमच्या प्रयत्नाने आम्ही अंडरपास चालू केला. रेल्वे पूल आता इथं 1 वर्षापासून बंद होता, त्याच्यामुळे आमच्या इकडचे धंदे सध्या बंद होते. त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. प्रत्येक चौकात सिग्नलची व्यवस्था, सीसीटीव्ही आमच्या इथे खूप आवश्यक झालेलं आहे कारण चोऱ्याचं प्रमाण, बुरट्याचं खूप प्रमाण वाढलं आहे. त्याच्यावर सुद्धा सीसीटीव्हीवर सुद्धा आम्ही पोलीस विभागाशी संगनमत करून नगर परिषदद्वारे आम्ही त्याच्यावर काम करून लवकरच सीसीटीव्ही पूर्णतः नेण्याचा प्रयत्न करतो. काँग्रेसतर्फे आपल्यालाच उमेदवारी का दिली असं आपल्याला? गेल्या माझा वारसा जो आहे माझा, मी एका शिक्षकाचा मुलगा आहे मुख्याध्यापकाचा. तो वारसा माझ्या लोकसेवेचा पहिलेपासून कुटकुट भरलेला आहे आणि तो वारसा चालवत असताना मी सर्वप्रथम क्रिकेट क्लब, त्यानंतर माझं रोटरी क्लब, आनंदवन क्रिकेट क्लब, आनंदवन मित्र मंडळाचा उपाध्यक्ष, रोटरीचा अध्यक्ष, त्याच्या औष्णिक बौद्धिक संस्थेचा उपाध्यक्ष, त्याच्यानंतर बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष, अशा विविध प्रकारे पूर्ण क्षेत्रात काम केलं. माझं जे एक्सपिरियन्स आहे, काय माझा जो अनुभव आहे, तर मी यानंतरचा अनुभव लोकसेवेसाठी तर मी एक राजकारणाचा हात धरून एका पक्षाचा सर्व धर्म समभाव जो पक्ष धरून चालतो काँग्रेस, आणि त्या सर्व धर्मांना एकमुष्ट करून त्याचा उन्नतीकरता मी हातभार लावत आणि लोकसेवेकरता वाहून घेण्यासाठी हा पक्ष निवडलेला आहे. शेवट मतदारांना काय सांगा? मतदारांना आव्हान आहे, ज्याच्याजवळ विजय आहे, ज्याच्याजवळ काम करण्याची कुवत आहे, ज्याच्याजवळ काम कसे आणायचे खेचून ज्याचे संबंध आहे किंवा त्यांनी त्याच्यात जे शक्ती आहे किंवा काम करण्याची पद्धत आहे आणि एवढ्या दिवसाचा आमचा पाठपुरावा कसा करायचा, कामाचं नियोजन कसं करायचं, ज्याच्याकडे ज्याचा एक्सपिरियन्स आहे त्यानुसारच आम्ही त्या बळावरच आम्ही काम करणार आहोत. हे बंडूभाऊ प्रभाग 2 मधले यांच्यासोबतच आहे मीनाक्षी कुंकोले, त्यांचे पती इथे आहे सुधाकरजी कुंकोले, आणि हे सुद्धा समाज चळवळी समाज कामात मोठ्या हिरिरीने भाग घेत असतात आणि त्याचमुळे यांना सुद्धा उमेदवारी दिलेली होती. बघूया त्यांचं म्हणणं काय. सुधाकरजी या ठिकाणी उभे आहे आणि काय सांगाल समाज चळवळीमध्ये आणि आपल्या प्रभागातल्या काय समस्या आहेत? वरोरा नगर परिषदेसाठी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माझी पत्नी मीनाक्षी सुधाकर कुंकुले या प्रभाग क्रमांक 2 मधून ब गटातून उमेदवारी म्हणून आहे। तर माझं नाव सुधाकर राजारामजी कुंकुले। मी गेल्या 12 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। मी या छावा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मार्गदर्शक म्हणून गेल्या 12 वर्षापासून काम करत आहे। तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काही माझ्या वार्डातील मंडळ आहे, लोकमान्य टिळक गणेश मंडळाचा मी अध्यक्ष आहे। तसेच गरबा आमच्या वार्डामधील आहे विश्वासनगर, तिथली बी माझी मिसेस शीतला माता मंदिराची सदस्य आहे। त्याचप्रमाणे बाकी इतर वार्डात पण माझे सामाजिक क्षेत्रात हे कार्य चालू राहते। त्यामुळे मला काँग्रेस पक्षातर्फे माझ्या मिसेसला तिकीट देण्यात आली। त्यामुळे मी सर्व इथल्या प्रभागातील जनतेला निवेदन करतो की सामाजिक कार्यात जे आम्ही आहोत त्याची लोकांनी दखल घेऊन माझ्या मिसेसला भरभरून वोटिंग देऊन विजयी करावं आणि ही जी अशी ही चळवळ आहे ही आता सतत चालू राहील, ही बंद होणार नाही। मला या क्षेत्रामध्ये अजून भरपूर काम करायचे आहे। रोड नाल्याचे जो काम भरपूर प्रमाणात पडलेले आहे, डोळ्यांदिसत अशी लाज वाटते, पण त्यामुळं माझ्या मिसेसला निवडून आणलेच तर मी या प्रभागातील काम पूर्ण करेल। वरोरा नगरपालिका 2025च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवार ज्योतिताई मत्ते आपल्यापुढे आहे। बघू या नगर अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेत जे रणधुमाळी चालू आहे यांना प्रचारादरम्यान कोणत्या प्रमुख समस्या जाणवलेल्या आहे। ताई नमस्कार, चंद्रपूरकडून या ठिकाणी प्रचार दौरा मोठ्या रणधुमाळीमध्ये चालू आहे। शिवसेनेतर्फे तुम्ही उमेदवार आहात, यावेळेस महिला रिझर्व्ह असल्यामुळे महिलांचं राज्य येणार आहे, तर नक्की कोणत्या प्रमुख समस्या आहे ज्या आपल्याला भेडसावत आहे आणि या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास आपण त्या करणार आहात? नमस्कार, मी सौ ज्योती नितीन मत्ते। मी पूर्ण वरोरा फिरली। वरोरा फिरत असताना मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि अनेक समस्यांचं जेव्हा मी पाडा वाचत आहे, म्हणजे मी फिरताना मला अनेक समस्या दिसल्या। रोड, नाल्या, रस्ते हे तर आहेतच, पण याच्याशिवाय जो मला माझ्या महिलांसाठी करायचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींसाठी करायचा आहे, तो सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे, जो की CCTV मला कॅमेरे प्रत्येक चौकात लावायचे आहे आणि तो मी यशस्वीपणे पार पाडेल। आणि दुसरा मुद्दा आहे माझा, ज्या ओसाड पडलेल्या शाळा नगरपालिकेच्या त्या मला अद्यावत करायच्या आहे आणि मला अजून काही गोष्टी नव्याने करायच्या आहेत। चौपदरी रस्ते, अंडरग्राउंड नाल्या आणि चांगले रस्ते, छोट्या मुलांसाठी अंगणवाडी आणि स्तनदा माता गरोदर मातांसाठी मला म्हणजे अंगणवाडी च्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेचं जे काम असते, उपजीविकेचं काम जे असते, ते मला त्या पोषक किट मधून मला ते काम पूर्णत्वात आणायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे अतिक्रमणाचा खूप मोठा मुद्दा वरोरा शहरामध्ये आहे आणि ते वाढतच चाललेला आहे। खरंच याच्यावर काही आपण करू शकतो का? अतिक्रमणचा जो विषय आहे सर, त्याच्यावर मी आता जास्त काही बोलणार नाही, कारण माझे गरीब बंधू आणि भगिनी त्या अतिक्रमण जागेवर त्यांना जागेंचे पट्टे उपलब्ध न केल्यामुळे त्या जागेंवर ते व्यवसाय चालू करत आहेत, छोटे मोठे काही उद्योग करत आहे, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांचे ते घर चालत आहे। तर त्याच्यावर तर मी करणार आहे, पण पहिले मी त्यांना पट्टे देणार आहे, त्यानंतर मी माझा अतिक्रमणचा विषय घेणार आहे। वरोरा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे आणि त्याचा फरक आपल्या वरोरा शहरावर पडत आहे। कोळशाच्या खाणी असो या कंपन्याज असो, तर खरंच याच्यावर प्रदूषणावर काम करता येईल? हो, नक्कीच करता येईल। मला जर माझ्या सगळ्या वरोराकरांना एकच विनंती आहे, मला जर त्यांनी निवडून दिलं तर मी जे प्रदूषण आहे आपल्या वरोऱ्यामध्ये, GMR कंपनी असो, KSK कंपनी असो किंवा वर्धा पॉवर असो, अशा कंपनींना मी समर्थन करणार नाही, त्यांना आळा घालील म्हणजे त्यांचं जे प्रदूषण मुक्त करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि त्यांचा जो म्हणजे ओव्हरलोड वाहतूक जी आहे ती कमी करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेन। इथे आपल्या सोबत होत्या शिवसेनेच्या उमेदवार ज्योतिताई मत्ते। त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचललेलं आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री जे होते त्यांची सभा सुद्धा झालेली आहे आणि वरोरा शहरात भगवी लाट जी आहे या रूपाने ज्योतिताईच्या रूपाने येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। चेतन दुतडे, लाईव्ह चंद्रपूर, वरोरा। ताई, आपण वरोरा नगरपालिका 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून। काय तुमच्या स्वतः म्हणजे या क्षेत्रातल्या कोणत्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही भर देणार आहात, ज्या तुम्ही सोडवणार आहात, आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या समस्या आपल्याला आता प्रभागात फिरताना जाणवल्या?
नमस्कार, माझं नाव सौ रंजना मनोहर पारशिवे. गेल्या 12 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि या परिसरामध्ये गेल्या 22 वर्षापासून मी भावने लेआउट जिजामाता वार्ड या परिसरामध्ये राहत आहे. पण गेल्या 12 वर्षामध्ये मी पाहत आहे की या परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या समस्या जाणवलेल्या आहे. या परिसरामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हटलं तर पाण्याची आहे. मला वाटते या वर्धा शहरामध्ये सर्व ठिकाणी नळ आहे, पण आमच्या भावने लेआउटमध्ये नळाची योजना किंवा नळ इथं गोड पाणी आलेलं नाही आहे. सगळ्यात पहिले मला जर निवडून दिलं लोकांनी आणि निवडून नाही दिलं तरी सुद्धा मी गेल्या 12 वर्षापासून सातत्याने कार्य करत आहे आणि कार्य करत राहील आणि मी इथं पाण्याची सुविधा नक्की या इथल्या परिसरातल्या लोकांना उपलब्ध करून देणार आहे. मला वाटते आता मी इथं गेल्या 25 वर्षापासून या वर्धा शहरामध्ये राहत आहे आणि वर्धा शहरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये माझे संपर्क आहे आणि माझ्या नावाने लोक मला ओळखतात. पण मी पाहत आहे की जे बाहेरून आलेले परप्रांतीय आहे त्यांचे इथं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि जे आता आपल्या सरकारचा जो जीआर निघालेला आहे त्या 12 वर्षापासून ज्यांनी त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहे त्यांचा आपण कायमचे पट्टे वगैरे देऊ हे आपल्याला मान्य आहे. पण इथले जे खरे मराठी आहे त्यांचे ते दुर्लक्षित होऊन राहिलेले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि मला जर वर्धा शहरातील लोकांनी नगराध्यक्ष पदावर बसवलं तर मी नक्की मराठ्यांसाठी आणि सर्वांसाठी आणून त्यांना हक्काची जागा मिळवून देणार आहे. या वर्धा शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक वार्डामध्ये पाण्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. पाईपलाईनच्या समस्या आहे. काही ठिकाणी आपण पाहिलं असेल मागं मालवी वार्डामध्ये त्या पाईपलाईनच्या दूषित पाण्यामुळे वांड्रेच्या कुटुंबातला एक लेकरू मरण पावलेला आहे. त्यावेळेस मी आंदोलन केलेलं होतं आणि ठिकठिकाणी निवेदन देऊन त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण आपलं प्रशासन झोपलेलं आहे. त्यांना जागा करायसाठी मला जर लोकांनी संधी दिली तर या सगळ्या पाईपलाईनचा या पाण्याचा या दूषित पाण्याचा हा प्रश्न मी नाहीसा केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी गवाही देते. आमचे 19 उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आणि त्यामध्ये आम्ही जेव्हा युतीचा प्रश्न जेव्हा आम्ही इथल्या स्थायिक आमदार साहेबांकडे मांडलेला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला नकार दिला. त्यांनी म्हटलं की तुमचे 3 किंवा 4 उमेदवार द्या. आमचं त्यांना म्हणणं होतं की आमचे 25% लोक द्या. पण ते 25% लोक द्यायला तयार नसल्यामुळे उमेदवार द्यायला तयार नसल्यामुळे आम्ही स्वतंत्र आमची निवडणूक लढवत आहे. नक्की वर्धावासियांनी जर मला नगराध्यक्ष म्हणून या वर्धा शहराची संधी दिली तर नक्की स्वच्छ प्रशासन म्हणून प्रामाणिकपणे मी नक्की काम करणार, कार्य करत आहे आणि कार्य करत राहणार. या निवडणुकीमध्ये उभे आहात. या निवडणुकीमध्ये आपण जर निवडून आलात तर कोणकोणते विषय आपण यावेळेस हाती घेणार आहात? 2025च्या नगराध्यक्षपदाची जी निवडणूक आहे त्यामध्ये मला एक सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आणि समाजाच्या उत्थानाचं कार्य माझ्या मनामध्ये असल्यामुळे मी सर्व समाजाच्या उत्थानाचा विचार करेल. त्यासोबतच सर्व जनतेच्या विचारासाठी मी सगळ्यात पहिले स्वच्छ शौचालयाची व्यवस्था जी आहे महत्त्वाच्या ठिकाणी तिथे करण्याचा प्रयत्न करेल. पाणी पुरवठ्यासाठी एक स्वच्छ जल संस्थेमार्फतच मी हे आपलं पाणी पुरवठ्याचं कार्य करेल आणि त्याच्यासोबत मला सगळ्या जनतेची मदतही लागेल. तसंच आरोग्याच्या दृष्टीने मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. शैक्षणिक विभागामध्ये मी जे नगर परिषदेच्या ज्या शाळा आहे ज्या आज त्यांची अवस्था आहे त्या अवस्थेचा व्यवस्थित विचार करून मी गोरगरिबांच्या मुलांना कसं समोर शैक्षणिक प्रगती त्यांची होऊ शकेल याच्यासाठी अंगणवाडी, लहान शाळा म्हणजे अंगणवाडी, बालवाडी याचा विचार करेल. वरोरा निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आपण भेटणार आहोत. या ठिकाणी शिवसेने उद्धव बाळासाहेब जो ठाकरे हा गट आहे त्यातर्फे आहे सोनमजी नाशिककर. बघूया या प्रचारादरम्यान त्यांना कोणत्या समस्या दाखवल्या आणि त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो. ताई, आपण शिवसेनांनी तुम्हाला उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदाची आणि यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपला प्रचार सुद्धा दिसत आहे. तर या प्रचारादरम्यान खास करून कोणती समस्या आहे जी तुम्हाला जाणवली असं तुम्हाला वाटतं? अच्छा, नमस्कार. मी सोनम पंकज नाशिककर. मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे शिवसेना या गटाकडनं. मशाल हे माझं चिन्ह आहे आणि माझा मेन मुद्दा जो आहे तो माझा एरिया आहे तो खूप गरीब आहे. त्यांच्यासाठी मला जागा नाही आहे त्या लोकांना राहण्यासाठी. त्यांना ती जी जागा आहे गरीब लोकांची ती जागा मला लीजची करून द्यायची आहे आणि त्यांच्यासाठी मला घरकुलची योजना आणायची आहे नाही मी आणणारच स्वतः. त्यासाठी मला नगराध्यक्ष हे पद पाहिजे. गरिबांच्या मुलांच्या बाबतीत मोठा प्रश्न निर्माण झालाय त्या ठिकाणी. अच्छा, आपल्याकडे तर नगरपालिकेच्या शाळा खूप कमी आहेत दादा, नाहीच्या बरोबरीतच आहे. तर त्या शाळेसाठी माझा प्रश्न आहेच की ती शाळा सुद्धा मी चालू करणार. जे काही अंगणवाड्या वगैरे आहे ते आपल्या गावात नाहीच आहे. ते मला एक थोडं छोटंसं याच्यातनं मला चालू करायचे आहे.
एक नगरपालिकेतर्फे CCTV लावण्याचा जो कार्यक्रम होता, योजना होता, ती पण कुठे रखडलेली आहे. मोठ्या प्रमाणात चोरांचा सुद्धा सुळसुळाट दिसतोय. हो, त्यावर आपण काय करू शकतो का? हो, आपण जर मी नगराध्यक्ष जर झालीस तर मी हे CCTV कॅमेरे लावायचे सुद्धा मी प्रयत्न करेलच, कारण माझ्याच एरियात भरपूर चोऱ्या होत आहे. लोकांच्या घरांवर गोटे जात आहे, भरपूरशे प्रॉब्लेम आहे एरियामध्ये, बायकांना त्रास होत आहे. तोही प्रश्न आहेच माझावाला, ते मी करणारच. पर्यावरण विषयी आपण पण राबवणार. प्रदूषण आजूबाजूचे जे कंपन्या आहेत त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे. वृक्षारोपण योजना जी आहे ती नामात्र आहे. वृक्षारोपण तर आपण करायचंच दादा, सगळ्यांनीच केलं पाहिजे. वृक्षारोपण हे खूप गरजेचं आहे. आपल्या इथे वृक्षारोपण नाहीच आहे, ते सुद्धा देखील आपण करू. तर या आहेत शिवसेनेच्या सोनमजी नाशिककर, ज्या विकासाच्या बाबतीत अटळ आहे आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे या ठिकाणी उमेदवारी यांनी दाखल केली आहे. चेतन, लाईव्ह चंद्रपूर. वरोरा नगरपालिका निवडणूक 2025 या निमित्तानं लाईव्ह चंद्रपूरची टीम आपण येऊन पोचलोय वरोरा शहरामध्ये. या ठिकाणी OBC महिला आरक्षण निघालेलं आहे. यामध्ये भाजपाचे जे उमेदवार आहे मायाताई रमेश राजूरकर, काँग्रेसचे जे उमेदवार आहे अर्चनाताई आशिष ठाकरे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटातील जे उमेदवार आहे रंजना पारशिवे, आणि शिवसेना गटातले जे उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब गटातले सोनम नाशिककर, आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यामधले जे उमेदवार आहेत ते ज्योतिताई नितीन मत्ते. या महिला आरक्षणामुळे महिलांची सत्ता वरोरा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी बसणार हे नक्की झालेलं आहे. पण यामध्ये या पडद्याच्या मागे कोण कोण सूत्र आहे, जे राजकारणातले भरदस्त व्यक्तिमत्व आणि खासदार आमदार यांचीही प्रतिमा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची ठरणार आहे. वरोरा नगरपालिकेमध्ये महिलांचं जरी राज्य येणार असलं तरी मात्र या ठिकाणी जे राजकारणात प्रभावी व्यक्तिमत्व ठरवणारे जे व्यक्ती आहे ते मात्र वेगळेच आहे. या ठिकाणी नुकताच काँग्रेसमध्ये जे प्रवेश केले आहे एतेशामजी अली यांची भूमिका महत्त्वाची आहे. नवीन आमदार जे आहेत करणजी देवतळे यांची भूमिका काय असते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटातील विलास नेरकर जे आहे त्यांची भूमिका काय राहते यांचीही भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये आत्ताच नुकतीच सभा झाल्यानंतर इथलं वातावरण शिवसेनेच्या बाजूनी वळते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नितीन मत्ते आणि मुकेश जीवतोडे यांच्यावर हा जो भार सोपवलेला आहे शिवसेनेचा, हा कितपत शिवधनुष्य पेलतो हेही वरोराकरांना इथं पाहायला मिळणार आहे. याचबरोबर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातील जे राजकारण आहे ते पंकजी नाशिककर करत आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीला तिकीट देऊन या ठिकाणी स्वबळावर लढण्याची ते स्वबळावर लढत आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये वरोरा शहराचं राजकारण तापलेलं आहे. यामध्ये कोण बाजी मारतो हे आज पाहण्यासारखं आहे. मी चेतन लुतडे सोबत लाईव्ह चंद्रपूर वरोरा.